नमस्कार. लाडकी बहीण योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अनेक महिलांना पात्र असूनही पैसे मिळत नव्हते. त्यासाठी महिलांनी आंदोलने केली, सरकारला निवेदने दिली. त्यानंतर सरकारने अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्री पडताळणी करण्यास सांगितले गेले. परंतु या प्रक्रियेतसुद्धा अडचणी आल्यामुळे शासनाने ऑनलाईन ई-KYC करेक्शनसाठी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती एक लिंक दिलेली आहे आणि याबाबत जी-आरसुद्धा निर्गमित केलेला आहे. ही ई-KYC कुणाला करता येणार आहे, कधीपर्यंत करता येणार आहे ते आपण जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत हा जी-आर निघाला आहे 6 फरवरी 2026ला. आपण शासन निर्णय बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी किंवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबद्दल पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-KYCमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31/3/2026पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर शासन निर्णय असा आहे की 31 डिसेंबर 2025पर्यंत ज्या लाभार्थ्यांनी KYC केलेली आहे त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे. जर ई-KYC केलेली नसेल त्यांना ही ई-KYCची मुदत वाढवण्यात आलेली नाही. तर ज्यांच्याकडून ई-KYC करताना काही चुका झाल्या असतील त्यांनी 31 मार्च 2026पर्यंत त्या चुका दुरुस्त करण्यात याव्या, असा हा शासन निर्णय सरकारने जारी केलेला आहे. धन्यवाद.